हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या पुस्तकातील टॉपिक नंबर 8 पाहतोय. टॉपिकचं नाव आहे धातुविज्ञान. पहा, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये मागील जे 2 व्हिडिओ लेक्चर आपण पाहिले त्याच्यामध्ये आपण धातूंचे भौतिक गुणधर्म आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म पाहिलेले आहेत. दोघांचेही आपण भौतिक गुणधर्म पाहिलेले आहेत आणि याचा थोडासा स्टडी तुम्ही इयत्ता 8वी मध्ये देखील केलेला आहे. दोघांचेही आपण भौतिक अवस्था पाहिलेल्या आहेत, त्यांच्या विविध गुणधर्मांबद्दल बोललेलो आहोत. आणि तिसरा जो मूलद्रव्याचा प्रकार असतो तो म्हणजे धातू सदृश्य. म्हणजे मूलद्रव्याचे एकूण प्रकार किती झाले तर मूलद्रव्याचे एकूण 3 प्रकार असतात बाळांनो. एक म्हणजे धातू, दुसरं अधातू आणि तिसरं म्हणजे धातू सदृश्य मूलद्रव्ये. या 3 प्रकारांना मूलद्रव्यांचे प्रकार असं म्हटलं जातं. जे पदार्थ धातू आणि अधातू या दोघांचेही गुणधर्म दाखवतात त्या पदार्थांना धातू सदृश्य असं म्हटलं जातं. मग कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला 4 उदाहरणं सांगितली होती. कोणती उदाहरणं सांगितली होती? सिलिकॉन, आर्सेनिक, जर्मेनियम, अँटीमनी हे जे आहेत हे 4 यांना म्हणायचं धातू सदृश्य मूलद्रव्ये. का हो? कारण की धातू सदृश्य मूलद्रव्ये हे काय असतात तर ते कधी कधी ॲट नॉर्मल टेम्परेचर बिहेव ॲज अ मेटल्स. म्हणजे ते कधी कधी धातू म्हणून ॲक्ट होतात तर कधी कधी अधातू म्हणून सुद्धा ॲक्ट होतात. म्हणजेच धातू आणि अधातू या दोघांचेही ते गुणधर्म दाखवतात. म्हणून अशा मूलद्रव्यांना आपण धातू सदृश्य मूलद्रव्ये असे म्हणतो. पहा, आता मी मागचं काही सांगत बसणार नाही आहे कारण की ते दोन्ही पॉईंट्स खूप सोपे होते. मागच्या 2 पॉईंट्समध्ये किंवा 2 व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण धातूंचे आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म पाहिलेले आहेत. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट सुरू करतोय. तो पॉईंट म्हणजे धातूंचे रासायनिक गुणधर्म. पहा, हा देखील थोडासा पॉईंट किंवा या पॉईंटचा अभ्यास देखील तुम्ही इयत्ता 8वी मध्ये केलेला आहे. त्याचा सुद्धा आपण थोडासा इथं संदर्भ घेऊयात, ते सुद्धा आपण पाहूयात आणि काय काय आहेत, कशा कशा पद्धतीने धातूंचे रासायनिक गुणधर्म आहेत हे आपण पाहणार आहोत. पहा, आपण पॉईंटचं नाव टाकूयात आपल्या धातूंचे रासायनिक गुणधर्म. धातूंचे रासायनिक गुणधर्म. आता धातूंचे रासायनिक गुणधर्म काय आहेत हे आपण थोडंसं इयत्ता 8वी मधील पाहूया. पहा, सगळ्यात पहिल्यांदा आपण इयत्ता 8वी मध्ये धातूंचे जे रासायनिक गुणधर्म पाहिलेले होते त्यातील पहिला होता धातूंचे इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजेच द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मेटल्स. आता धातूंचे इलेक्ट्रॉन स्वरूपण कसे असते हो? तुम्ही इलेक्ट्रॉन स्वरूपण इयत्ता 8वी मध्ये शिकलेला आहात. इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनची वेगवेगळ्या कवचांमध्ये केलेली मांडणी त्याला आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण असं म्हणतो. पहा, आता धातूंचे इलेक्ट्रॉन स्वरूपण कसे असते तर धातूंचे जे इलेक्ट्रॉन स्वरूपण असते म्हणजे धातूंच्या बाह्यतम कक्षेमध्ये कमीत कमी किती इलेक्ट्रॉन असतात हो तर 1, 2 आणि 3 एवढेच इलेक्ट्रॉन असतात. हे झालं धातूंचं इलेक्ट्रॉन स्वरूपण. पहा, जर का तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर इलेक्ट्रॉन स्वरूपणच्या बाबतीत लक्षात ठेवताना 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 अशा पद्धतीनं हे जे आहेत असे जर का एखाद्या इलेक्ट्रॉनच्या बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन असतील, मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन असतील तर ते इलेक्ट्रॉन देऊन टाकणार. एवढे जर का असतील तर ते इलेक्ट्रॉन घेणार आणि 8 असतील तर ते देणारही नाहीत, घेणारही नाहीत. आणि जर का 4 असतील तर ते फक्त आणि फक्त शेअर करणार. पहा, हा पॉईंट पाहिजे तर मी तुम्हाला पुन्हा सांगते. काय सांगितलेलं आहे 1 ते 8 इलेक्ट्रॉनपैकी कोण कोण इलेक्ट्रॉन घेणार, कोण कोण इलेक्ट्रॉन देणार याबद्दल मी तुम्हाला आत्ता सांगितलं. पहा, इलेक्ट्रॉन स्वरूपण समजलं धातूंचं कसं आहे. किती इलेक्ट्रॉन असतात बाह्यतम कवचामध्ये? बाह्यतम कवचामध्ये 1, 2 आणि 3 असे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये असतात. पहा, काय सांगितलं मी तर धातूंचे जे बाह्यतम कवच असतं त्या बाह्यतम कवचामध्ये कसे इलेक्ट्रॉन असतात तो कमीत कमी 1, 2 आणि 3 इलेक्ट्रॉन असतात. सो जे काही त्यांच्याजवळ असणारे इलेक्ट्रॉन आहेत ते काय करतात
सहजपणे गमावू शकतात. म्हणजे त्यांना घेण्यापेक्षा फॉर द स्टॅबिलिटी कुठलंही कंपाऊंड किंवा कुठलंही संयुग तयार होताना, कुठलीही रासायनिक अभिक्रिया होताना त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करावी लागते. मग आता 1 असेल 2 असेल तर 1 आणि 8 एवढं डिस्टन्स जर का पार करायचं असेल तर घेत बसण्यापेक्षा तो काय करतो, देऊन टाकतो दुसऱ्याला. लक्षात येते. म्हणजे धातू हे कसे असतात, तो अतिशय क्रियाशील असतात. सो आपण इथे लिहूयात धातू हे अतिशय क्रियाशील असतात. त्यांच्या बाह्यतम कवचामध्ये 1, 2, 3 इलेक्ट्रॉन असतात. आणि ते सहजपणे इलेक्ट्रॉन गमावतात. सहजपणे इलेक्ट्रॉन गमावतात म्हणून त्यांना विद्युत घन किंवा विद्युत धन मूलद्रव्य असं देखील म्हटलं जातं. आता पहा, विद्युत घन मूलद्रव्य का बरं म्हटलं जातं, तर याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगते. पहा काय म्हटलेलं आहे, धातू हे अतिशय क्रियाशील असतात. त्यांच्या बाह्यतम कवचामध्ये 1, 2 आणि 3 इलेक्ट्रॉन असतात आणि ते सहजपणे इलेक्ट्रॉन गमावतात म्हणून त्यांना विद्युत घन मूलद्रव्य असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ पहा, मी सोडियम हा लिहिते. सोडियम हा काय आहे, धातू आहे. याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं आहे, तर 2, 8 आणि 1 आहे. म्हणजे 2 अधिक 8 10 आणि 1 11. बरोबर. हे तुम्ही शिकलेला आहात इयत्ता 8वीला. मग हा काय करतो, इथंच त्याचं काय झालेलं आहे, स्टेबल होते की नाही. हा जेव्हा बाह्यतम कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात तेव्हा तो मूलद्रव्य कोणतंही ते कंपाऊंड आपण काय म्हणतो की ते स्टेबल असतं, स्थिर असतं. मग हा जो इलेक्ट्रॉन आहे तो काय करतो, दुसऱ्याला देतो. आता पहा, किंवा हा तो इलेक्ट्रॉन गमावतो, काढून टाकतो, रिमूव्ह करतो. म्हणजे पहा, हा काय झाला, हा सोडियमचा अणू झाला. याच्यावरती कोणताही चार्ज आहे का, कोणताही प्रभार आहे का, कोणताही प्रभार याच्यावरती नाही. तो हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करून टाकणार, गमावून टाकणार. तेव्हा त्याच्यावरती जेव्हा काय होणार आहे, तर धनप्रभार येणार. आता धनप्रभार कसा आला, तर पाठ केलं का हे, नाही. पहा, समजा माझ्याकडे 500 रुपये आहेत आणि मी ते 500 रुपये दुसऱ्याला उसने दिले. म्हणजे तो काय झाला, माझं देणं झाला. आणि मी काय झाले, आय एम दी ग्रेट, मी पैसे दिले ना त्याला. सो माझ्यावरती कोणता चार्ज आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. अशाच पद्धतीनं धातू काय करतात, त्यांच्याकडे असणारे जे काही इलेक्ट्रॉन असतात बाह्यतम कवचामध्ये ते दुसऱ्यांना दिल्यामुळं ते धनप्रभारित आयन तयार करतात आणि म्हणून त्यांना विद्युत धन किंवा विद्युत घन मूलद्रव्य असं म्हटलं जातं. मग पहा, या ठिकाणी काय झालं, एक त्यानं देऊन टाकला. सो हे जे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे हे कसं येणार आहे, 2 आणि 8 येणार आहे. कारण की हे 1 का नाही आलं, कारण की हा 1 इलेक्ट्रॉन त्यानं बाहेर देऊन टाकला. आणि ज्या वेळेस असं बाहेर देतात तेव्हा धातूंना काय म्हटलं जातं की धातू हे धनप्रभारित कण म्हणजेच कॅटायन्स तयार करतात. आपण इथं लिहूया दुसरं, धातू हे धनप्रभारित कण, धनप्रभारित कण म्हणजेच कॅटायन्स तयार करतात. माहीत आहेत ना, आयनांचे 2 प्रकार आहेत. कोणते, एक धनप्रभारित कण आणि दुसरे ऋणप्रभारित कण. धनप्रभारित आपण त्यांना कॅटायन म्हणतो आणि ऋणप्रभारितला आपण ॲनायन म्हणतो. ऋणप्रभारितचा इथे संबंध नाही आहे. सो समजलं धातूंना विद्युत घन मूलद्रव्य का म्हणतात ते. पहा,
आणखी एक आपण उदाहरण घेऊयात. उदाहरणार्थ मी मॅग्नेशियम घेतला. मॅग्नेशियमचा अणुअंक किती आहे हो? 12 आहे. याचा किती आहे? 11 आहे. 2, 8 आणि 2 बरोबर. 8 आणि 2 10 आणि 2 12. हा पण काय करणार आहे? हा पण धातू आहे. याला इलेक्ट्रॉन घेत बसण्यापेक्षा इथं त्याचा 8 झालेला आहे. मग हा काय करतो? हा सरळ हात देऊन टाकतो हे 2 इलेक्ट्रॉन राहिलेले. म्हणजेच काय त्याच्यावरती किती प्रभार होणार हो? किती धनप्रभार तयार होणार? 1 इलेक्ट्रॉन दिला म्हणून 1 धनप्रभार +1 लिहिला आपण. इथं 2 देतोय म्हणून मॅग्नेशियमवरती किती प्रभार येणार आहे? तर 2 प्लस किंवा 2 प्लस अशा पद्धतीने आपण लिहितो. आणि इथं किती इलेक्ट्रॉन दिले त्यांना? 2 इलेक्ट्रॉन गमावले. लक्षात आलं कशा पद्धतीनं? सो इथं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण काय झालं? 2 आणि 8. अशा पद्धतीनं धातू हे अतिशय क्रियाशील असतात आणि धातू हे धनप्रभारित कण म्हणजेच कॅटायन्स तयार करतात, म्हणून त्यांना विद्युत घन मूलद्रव्य असं म्हटलं जातं. पहा आता धातूंच्या रासायनिक गुणधर्मामध्ये तुम्ही इयत्ता 8वी मध्ये शिकलेला आहात की धातूंची वेगवेगळ्या मूलद्रव्यांबरोबर त्या ठिकाणी अभिक्रिया दाखवली होती. तर सगळ्यात पहिली आपल्याला आत्ता पाहायची आहे, जी आपण इयत्ता 8वी मध्ये देखील पाहिलेली होती, धातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची. पहा धातू जर का आपण त्यांची अभिक्रिया केली किंवा आपण एखादा धातूचा तुकडा घेतला आणि आपण जर का तो गॅसवरती किंवा बर्नरवरती जाळला तर काय तिथे तयार होतं? तर पहा आपण पाहणार आहोत की काय तयार होतं. त्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये एक छोटीशी ॲक्टिव्हिटी देखील दिलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी आहे ती तुम्ही बघू शकता. आत्ता आपण सगळ्यात पहिल्यांदा धातूंचा जो रासायनिक गुणधर्म आहे तो म्हणजे धातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. पहा पहिली आपण लिहूयात, धातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. आता पहा यासाठी तुम्हाला एक जनरल रिॲक्शन सांगते मी किंवा कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. पहा जेव्हा धातू ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतात किंवा जेव्हा धातूंची ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होते तेव्हा तयार काय होतं लक्षात ठेवायचं? धातू अधिक ऑक्सिजन तयार होणारे धातूंचे ऑक्साइड्स. धातूंचे लक्षात राहील ही अभिक्रिया लक्षात ठेवायची. धातू अधिक ऑक्सिजन काय मिळणार आहे आपल्याला? धातूंचे ऑक्साइड्स मिळणार आहेत. हे क्लिअर झालं. आता पहा आपण उदाहरणार्थ पाहूया. पहा तुम्हाला माहिती आहे धातू कोणकोणते आहेत? तो सोडियम आहे, पोटॅशियम आहे, आणखीन सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे जे काही आहेत या सगळ्यांना धातू असं म्हटलं जातं. पहा हे धातू जेव्हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होणार आहे, ऑक्सिजन बरोबर म्हणजे कुठं? ऑक्सिजन कुठं असतो? हवेत असतो. जेव्हा धातू हे हवेतील ऑक्सिजन बरोबर संयोग पावतात तेव्हा त्या ठिकाणी ते काय करतात? लगेच पेट घेतात आणि ते काय करतात? त्या ठिकाणी धातूंचे ऑक्साइड्स तयार करतात. आता कोणते असे 2 धातू आहेत की जे हवेतील ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होऊन किंवा त्यांची रासायनिक अभिक्रिया होऊन ते लगेच पेट घेतात? तर सोडियम आणि सोडियम हा एक असा धातू आहे की जो काय करतो? तो आपण असाच जर का उघडा ठेवला तर तो काय करतो? हवेतील ऑक्सिजन बरोबर त्याची रासायनिक अभिक्रिया होते आणि तो लगेच पेट घेतो. म्हणून सोडियम हा जो धातू आहे हा नेहमी केरोसिनमध्ये किंवा रॉकेलमध्ये तो ठेवला जातो. पहा तुम्हाला शास्त्रीय कारणे द्यामध्ये विचारलं जाऊ शकेल की सोडियम हा धातू केरोसिनमध्ये ठेवतात. शास्त्रीय कारण द्या तर तुम्हाला त्या ठिकाणी काय सांगायचं आहे? कारण की सोडियम हा जर का धातू आपण आहे तसाच उघडा हवेमध्ये ठेवला किंवा असाच उघडा ठेवला तर तो त्याचा हवेतील ऑक्सिजनशी संयोग होऊन त्या ठिकाणी त्यांची रासायनिक अभिक्रिया होते आणि तो त्या ठिकाणी लगेच पेट घेतो. म्हणून आणि पेट घेतल्यामुळे अपघात होऊ शकतो. तो अपघात टाळण्यासाठी सोडियम हा धातू केरोसिनमध्ये ठेवतात. हे क्लिअर झालं.
का ठेवतात ते तुम्हाला शास्त्रीय कारणे त्यामध्ये हे विचारलं जाऊ शकतं. आता पहा आपण आपली उदाहरणं पाहूयात. धातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया आपल्याला पाहिजे. पहिलं तर क्लिअर झालं, धातू अधिक ऑक्सिजन, धातूंचे ऑक्साईड्स तयार होतात. आपण उदाहरण पाहूयात. पहा उदाहरण पहिलं घेऊयात. सोडियमच घेतला मी, अधिक O2 घेतला. O2 का घेतला? O2 म्हणजे ऑक्सिजन. आपण जेव्हा स्टेबल फॉर्म लिहितो तेव्हा काय लिहितो? O2 असाच लिहितो. सो मी काय घेतला? इथं O2 घेतला आणि मला मिळणार काय पहा, ट्वाईस ऑफ Na2O. आता इथं रिॲक्शन मी लिहिते 4 Na अधिक O2, मला काय मिळालं? ट्वाईस ऑफ Na2O. आता हे रिॲक्शन बॅलन्सिंगचं खूप आहे, या खूप मोठा स्टेप आहे. तुम्ही एवढं काही लोड घेऊ नका आणि ते तुम्हाला नाहीसुद्धा. लक्षात काय ठेवायचं, सोडियम हा धातू जेव्हा हवेतील ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा तो सोडियम ऑक्साईड तयार करतो. काय तयार होतो त्या ठिकाणी? सोडियमचे ऑक्साईड तयार होते. सो आपण इथे लिहूयात सोडियम हा कोणत्या अवस्थेमध्ये असणार आहे? हा सॉलिड अवस्थेमध्ये, स्थायू अवस्थेमध्ये असणार आहे. हा आहे ऑक्सिजन. म्हणजे पहा ज्यावेळेस सोडियम आणि ऑक्सिजन एकत्र रिॲक्ट झाले, हा कोणत्या फेजमध्ये असणार आहे? गॅसियस फेजमध्ये किंवा वायू रूपामध्ये असणार आहे. तयार काय झालं? सोडियमचा किंवा सोडियमचे ऑक्साईड तयार होणार. सोडियमचा ऑक्साईड तयार झाला. सोडियम ऑक्साईड तयार होणार. सोडियम ऑक्साईड हा कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे? तर हा देखील सॉलिड फॉर्ममध्ये असणार आहे. पहा हे झालं एक एक्झाम्पल. आणखी एक एक्झाम्पल आपण घेऊयात. पहा दुसरं एक्झाम्पल घेऊयात. ट्वाईस ऑफ Mg अधिक O2. काय होणार आहे इथं? हा देखील धातू आहे मॅग्नेशियम. जेव्हा मॅग्नेशियमची फीत आपण बर्नरवरती जाळली, बर्नरवरती जाळली म्हणजे बर्नर म्हणजेच ज्वलन होतं, बर्नरमधून ज्वलन होतं म्हणजेच इथं काय आहे? ऑक्सिजन आहे. जेव्हा आपण मॅग्नेशियमची फीत बर्नरवरती जाळणार आहे किंवा हवेमध्ये जाळला असता काय होणार आहे? या मॅग्नेशियमची ह्या ऑक्सिजन बरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन त्या ठिकाणी मला काय मिळणार आहे? मॅग्नेशियम ऑक्साईड हे तयार होणार आहे. काय तयार होणार आहे? मॅग्नेशियम ट्वाईस ऑफ MgO. याचं नाव काय आहे? हा सॉलिड आहे, हा गॅसमध्ये आहे, हा पण कसा मिळणार आहे? सॉलिड. याचं नाव मॅग्नेशियमची फीत. मॅग्नेशियमची फीत हे काय आहे? ऑक्सिजन. इथं मला काय मिळणार आहे? मॅग्नेशियम ऑक्साईड. काय मिळालं मला? हे मॅग्नेशियम ऑक्साईड मिळालं. लक्षात आलं कशा पद्धतीने? पहा हे तर तुम्हाला समजलं की जेव्हा धातू ऑक्सिजन बरोबर त्यांची रासायनिक अभिक्रिया होते ते धातूंचे ऑक्साईड्स तयार करतात. आता हे जे तयार झालेले धातूंचे ऑक्साईड्स आहेत यांची जर का समजा पाण्याबरोबर अभिक्रिया झाली तर ते काय तयार करतात? पहा जेव्हा धातूंचे ऑक्साईड्स पाण्याबरोबर त्यांची रासायनिक अभिक्रिया होते तेव्हा ते अम्लारी तयार करतात किंवा अल्क तयार करतात. पहा उदाहरण कसं मी काय सांगितलं? धातूंचे ऑक्साईड्स. आपल्याला त्या रिॲक्शनमध्ये काय मिळालं? धातूंचे ऑक्साईड्स मिळालं. हे समजलं कशा पद्धतीनं? आता तयार झालेले आपण धातूंचे ऑक्साईड घेणार आहे. पहा आणि त्यांची रासायनिक अभिक्रिया कोणाबरोबर करणार आहे? मी पाण्याबरोबर करणार आहे. मला काय मिळणार आहे? तर धातूंचे हायड्रॉक्साईड्स मिळणार आहेत. हायड्रॉक्साईड्स किंवा याला धातूंचे हायड्रॉक्साईड्स म्हणजेच अल्क मिळतात किंवा याला अम्लारी पण म्हटलं जातं. आपल्याला काय मिळतात या ठिकाणी? अम्लारी मिळतात. पहा ही झाली जनरल रिॲक्शन. आता कशा पद्धतीनं होतं हे उदाहरणांद्वारे पाहूयात. पहा काय घेतलेलं आहे? धातूचं ऑक्साईड घेतलेलं आहे. कोणतं घेऊयात आपण? कुठलं आहे धातूंचे ऑक्साईड? हे एक आहे, हे एक आहे. वरचं घेऊयात आपण. पहिलं काय केलं मी? Na2O घेतलं. आता ट्वाईस ऑफ का घेतलं नाही? कारण की रिॲक्शन संतुलित करण्यासाठी, रिॲक्शन बॅलन्सिंगसाठी. धातूंचं ऑक्साईड घेतलं का? घेतलं. त्याच्यामध्ये काय घ्यायचंय? पाणी घ्यायचंय. पाणी पण घेतलं. तयार काय होणार आहे मला सांगा? आता इथं काय करूयात आपण?
ट्वाईस ऑफ Na ना, हां ट्वाईस ऑफ Na2O अधिक H2O घेतलं किंवा आपण नको घेऊयात, डिरेक्टली तयार काय होते पहा, धातूंचे हायड्रॉक्साईड तयार होणार. आता हायड्रॉक्साईड तयार झाले हे लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. पहा तयार काय होणार आहे या ठिकाणी, ट्वाईस ऑफ NaOH, 2 Na 2 Na आले, त्याच्यानंतर 2 ऑक्सिजन 2 ऑक्सिजन आले, 2 हायड्रोजन आले. क्लिअर. पहा हे काय आहे, सोडियम हायड्रॉक्साईड. याचं नाव काय आहे हो, सोडियम हायड्रॉक्साईड. म्हणजे हे धातूचं ऑक्साईड आहे. अधिक काय केलं मी, पाणी. तयार काय झालं, धातूंचे हायड्रॉक्साईड. याचं नाव काय येणार आहे आता, सोडियम हायड्रॉक्साईड. पहा सोडियम हायड्रॉक्साईड. हायड्रॉक्साईड लक्षात ठेवण्यासाठी ज्याच्या शेवटी OH हा गट असेल किंवा OH हा ग्रुप असेल तेव्हा ते काय आहे ते लिहायचं, हायड्रॉक्साईड आहे असं लिहायचं. लक्षात आलं कशा पद्धतीनं. दुसरं आपण उदाहरण घेऊयात. काय आहे, ट्वाईस ऑफ MgO आहे. ते पण आपण काय घेऊयात, मी एकदाच घेते. पहा MgO अधिक काय केलं मी, पाणी. हे काय आहे, धातूंचे ऑक्साईड आहे, म्हणजेच याचं नाव काय आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड आहे. सो मी इथे लिहिणार आहे मॅग्नेशियम ऑक्साईड. अधिक मी काय केलं, पाणी घेतलेलं आहे. मला सांगा बरं तयार काय होईल, मॅग्नेशियम ऑक्साईड अधिक पाणी. जेव्हा ह्या दोघांची रासायनिक अभिक्रिया होते तेव्हा मला तयार काय होणार या ठिकाणी, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड MgOH ट्वाईस. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हे तयार होणार आहे. पहा बरं या ठिकाणी OH ग्रुप आलेला आहे का, तर या ठिकाणी OH ग्रुप आलेला आहे. पहा इथं देखील OH ग्रुप आहे हायड्रॉक्साईड, इथं देखील OH ग्रुप आहे हायड्रॉक्साईड. सो लक्षात आलेलं आहे धातूंची ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन कशी होते ते. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, आपण धातूंचे रासायनिक गुणधर्म पाहतोय. त्यातलं आज आपण पाहिलं की धातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. जेव्हा धातू ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतात ते धातूंचे ऑक्साईड्स तयार करतात आणि जेव्हा धातूंचे ऑक्साईड पाण्याबरोबर रिॲक्ट होतात तेव्हा ते धातूंचे हायड्रॉक्साईड तयार करतात. आता हायड्रॉक्साईड म्हणजेच काय आहे, हे अल्क आहे. अल्क म्हणजेच काय आहे, अम्लारी आहे. आम्ल कसं असतं, आम्ल म्हणजे H+, अम्लारी म्हणजे OH-. या ठिकाणी काय आहे, OH हा गट आलेला आहे, OH हा गट आलेला आहे. म्हणजेच OH हा काय आहे, याचं नाव काय आहे, हायड्रॉक्साईड आहे. हायड्रॉक्साईड हे काय आहे, आम्ल आहे. म्हणून आपण याच्यावरून असं देखील म्हणू शकतो की धातूंचे ऑक्साईड्स हे कसे असतात, अम्लारी धर्मीय असतात. कारण की त्यांची रिॲक्शन कोणाबरोबर होते, धातूंच्या ऑक्साईड्सची. जेव्हा पाण्याबरोबर रिॲक्शन होते तेव्हा ते धातूंचे हायड्रॉक्साईड्स तयार करतात. म्हणजेच धातूंचे ऑक्साईड्स हे अम्लारी धर्मीय असतात. लक्षात आलेलं आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थांबूयात.